वर्क फ्रॉम होम असे जॉब असतात आणि त्याच्यात खरोखरीच लाखाच्या नोकऱ्या मिळतात? कसं काय शक्य आहे? घरी बसून मी महिन्याला 6 लाख रुपये कमवत होते. वर्क फ्रॉम होम मध्ये पार्ट टाइम जॉब असतात का? मी जवळजवळ 6 महिने दररोज 4 ते 5 तास फक्त ॲप्लिकेशन द्यायला बसायचे. जर काही टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल, कोणती स्पेसिफिक डिग्री नसेल, तर घर बसल्या जॉब मिळतो. आत्ताचा जो मला जॉब मिळाला आहे त्यासाठी मला जवळजवळ 250 रिजेक्शन्स मिळाले. नमस्कार मंडळी, मी आहे उर्मिला आणि ही आहे माझी गोडगोड बहिणी अनुजा. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही जे भारंभार मला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा फायनली व्हिडिओ येतोय आणि तो म्हणजे आम्हाला आमचं बाळ सांभाळायचं आहे, आम्हाला आमचं घर सांभाळायचं आहे, मला घरातून बाहेर जायचं नाही आहे, मला घरात राहून पैसे कमवायचे, करिअर करायचं आहे. तर मला घरात राहून नोकरी मिळू शकते का? वर्क फ्रॉम होमवरती प्लीज व्हिडिओ आण. तर मला असं वाटलं की याच्याहून कमाल व्हिडिओ कोणता असू शकतो आणि म्हणूनच सगळ्यात परफेक्ट माणूस मला मिळालेला आहे आणि तो म्हणजे अनुजा वैभव निंबाळकर, माझी वहिनी, की जिनं वर्षानुवर्ष वर्क फ्रॉम होम करून तिचं संपूर्ण करिअर बिल्ड केलेलं आहे. अनुजानं आसाममध्ये एका अशा खेडेगावामध्ये जिथे इंटरनेटची पण सुविधा नव्हती, लाईट्स यायचे जायचे, अशा ठिकाणी राहून सुद्धा वर्क फ्रॉम होमची कमाल नोकरी केलेली आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. त्याच्यामुळे कुठे नक्की अप्लाय करायचं, कशी ती नोकरी मिळवायची, कसे इंटरव्ह्यूज होतात, नक्की असं कोणतं ॲप किंवा कोणत्या वेबसाईट लिंक्स आहेत की जिथे तुम्हाला जायचं असतं आणि खरोखरीच तिथून नोकरी मिळते, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता तू हाय म्हणू शकते, इतकी बोलली आहे मी. नमस्कार मंडळी, मी आहे अनुजा अँड वेलकम बॅक टू उर्मिलाज चॅनल. येस, आपण घरात बसल्या बसल्या पैसे कसे कमवायचे याच्याविषयी बोलतोय. त्यामुळे मला डायरेक्ट विचारायचं आता अनुजाला, अनुजा तुला किती पगार आहे? नंबर उलगडायचा नसतो पण आज मी सांगते 1.5 लाख. ग्रेट. आणि मला माहिती आहे तू याच्या आधीच्या कंपनीमध्ये जेव्हा काम करत होती तो लिटरली 5 लाखाच्या पण पुढे होता. हो, त्यामुळे तू खूप वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आणि वेगवेगळ्या पगाराच्या नोकऱ्या केलेल्या आहेत, राईट? बरोबर, अगदी खरं आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझा पगार नव्हता, पण कॉन्ट्रॅक्च्युअल रोल होता, त्यामुळे जे पैसे मिळायचे ते वेगवेगळे असायचे प्रत्येक महिन्याला. त्यामुळे मी 5,000 6,000पासून सुरुवात केली आहे. ते एका पॉईंटला मी महिन्याला 6 लाख रुपये कमवत होते. एक नंबर. पहिली नोकरीच तुम्हाला 6 लाखाचा पगार देणारी नसू शकते, कारण तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स बिल्ड करावा लागतो, स्किल्स डेव्हलप करावे लागतात, कॉन्टॅक्ट्स बनवावे लागतात, नेटवर्किंग करावं लागतं. त्याचे खूप फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. तर जसं मी सांगितलं, सुरुवातीची जी माझी नोकरी होती तेव्हा मला 5,000 रुपये मिळत होते. मग ते वाढत गेले. जसे मी माझे स्किल्स डेव्हलप केले, मला एक्सपिरियन्स आला, मग मी कंपनीज चेंज केल्या. जेव्हा आपण कंपनीज चेंज करतो तेव्हा नवीन कंपनी टॅलेंटसाठी तुम्हाला वाढवून देते पगार. तर ती जी जंप असते ती कधी कधी 20% असू शकते, 30% असू शकते. माझ्या बाबतीत ती लकीली 300% होती ॲट वन पॉईंट ऑफ टाइम. पण ही रेंज अगदी बिलिव्हेबल आहे, कारण मी एवढे पैसे कमवलेले आहेत. ग्रेट. म्हणजे मला ना हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगायचं तुम्हाला की ज्याच्यामुळे ते टायटल वाचून तुम्ही क्लिक केलेलं आहे की घरात बसल्या बसल्या वर्क फ्रॉम होम सुद्धा मध्ये करिअर होतं आणि लाखो रुपये कमवता येतात. म्हणजे आत्ता हे प्रूव्ह झालेलं पहिल्याच प्रश्नातून. आणि व्हिडिओ तुम्हाला म्हणूनच शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की मला इथपर्यंत जायचं आहे एक्झॅक्टली कोणत्या लिंक्स आहेत की ज्या दाबल्यानंतर कसलाही गफला न होता ॲक्च्युली जॉबला अप्लाय करता येतं. आणि अनुजा आपल्याला लिंक्स पण देणार आहे आज व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या तुझ्यासारख्या मुलींना, स्त्रियांना असं छान करिअर करायचं आहे घरात बसून. तर तुझं अनुजा कशामध्ये शिक्षण झालंय की ज्याच्यामुळे तुला अशा लाखो रुपयांच्या नोकऱ्या मिळत आहेत आणि अशीच संधी इतरांना पण मिळू शकते का? नक्कीच मिळू शकते. माझं शिक्षण मी बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आहे आणि मी प्रायमरीली काम केलं आहे हे टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये, IT, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, बेसिकली US UK बेस्ड टेक स्टार्टअप्समध्ये मी काम केलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की माझं जे बॅकग्राऊंड आहे, शैक्षणिक बॅकग्राऊंड, ते टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे. म्हणजे तू इंजिनियर नाहीस, IT मधले क्लिशे सॉफ्टवेअर वगैरे घेतलेलं स्पेशलायझेशन तसं काहीच नाही? तसं काहीच नाही. ऑफकोर्स जर तुमच्याकडे
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री असेल किंवा तुम्ही टेक फील्डमध्ये असाल तर ऑफकोर्स फायदा होणारच आहे त्याचा. त्याला खूप मागणी पण आहे, भारतात आहे, आउटसाईड ऑफ इंडिया इंटरनॅशनली अशा लोकांना खूप मागणी आहे. पण जर तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल, तुमचं माझ्यासारखं मॅनेजमेंट म्हणा, आर्ट्स म्हणा, कॉमर्स म्हणा, अशा सगळ्या बेसिक फील्ड्समध्ये ग्रॅज्युएशन, सिम्पल ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही हे जॉब्स करू शकणार नाही असं आहे का? अजिबात नाही. कारण आय एम अ लिव्हिंग एक्झाम्पल. मी सगळे माझे आतापर्यंतचे सगळे जॉब्स 1-2 सोडल्यास हे टेक स्टार्टअप्समध्येच केलेले आहेत. पण नॉन टेक फील्ड्स पण भरपूर आहेत, जसे कस्टमर सक्सेस जिथे तुम्ही अकाउंट मॅनेजमेंट करता, तुम्ही काही की अकाउंट्स तुमच्या हाताखाली असतात आणि तुम्ही त्यांना मॅनेज करता. सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, दिस इज नॉट टेक रिलेटेड, राईट? तुम्ही प्रोडक्ट विकताय आणि मग तुम्ही बिझनेस डेव्हलप करताय. पण हे पण वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम करता येतं. मग कंटेंट रायटिंग आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे. प्रोडक्ट सपोर्टमध्ये यायच्या आधी मी व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे, जिथे मी आमचे जे क्लायंट्स असायचे ते CEOs असायचे, त्यांचे कॅलेंडर्स मॅनेज केलेत. म्हणजे त्यांच्या अपॉइंटमेंट सेट करायच्या, त्यांच्या वतीने ईमेल्स पाठवायचे त्यांच्या क्लायंट्स बरोबर, त्यांच्यासाठी नेटवर्किंग करायचं ॲज अन असिस्टंट, पण ऑनलाईन व्हर्च्युअली, म्हणून त्याला नाव आहे व्हर्च्युअल असिस्टंट. मग कॅप्शनिंग, ट्रान्स्क्रायबिंग, ट्रान्सलेशन असे टेकशी काहीच रिलेशन नसणारे पण बरेचसे, आणि तरी थोडे क्रिएटिव्ह. येस, क्रिएटिव्ह रायटिंग, कंटेंट रायटिंग जसं मी म्हणाले, असे खूप फील्ड्स आहेत जिथे तुम्हाला टेक्नॉलॉजिकल नॉलेज किंवा टेक सॅव्ही असणं इम्पॉर्टंट नाहीये. असलं तर खूपच छान, पण नसाल तरी तुम्हाला जॉब्स मिळू शकतात. तुमचं छानसं बेसिक जरी ग्रॅज्युएशन असलं तरी सुद्धा ऑनलाईन वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्या आहेत. तर असे कोणते स्किल सेट्स आहेत, तो माझा पुढचा प्रश्न आहे, असे कोणते स्किल सेट्स आहेत की ज्याच्यामुळे घर बसल्या ऑनलाईन जॉब करता येतो? सगळ्यात पहिलं क्युरिओसिटी. यू हॅव टू बी क्युरियस. तुम्ही जेव्हा क्युरियस असता तेव्हा तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेता आणि प्रयत्न करता. क्युरिओसिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. तर मला तो प्रॉब्लेम आधी कशामुळे होतोय ते शोधून काढायचं आहे. मग इंजिनिअरिंग टीम बरोबर कोलॅबोरेट करायचंय. इथे आला कोलॅबोरेशन मधला दुवा. येस. आणि तुम्ही ऑनलाईन जरी काम करत असला, तुम्ही लोकांबरोबर म्हणजे एका ऑफिसमध्ये जरी नसला तरी तुम्हाला दुसऱ्यांबरोबरच काम करावं लागतंय. कोलॅबोरेटिव्ह स्पिरिट असलं पाहिजे, दुसऱ्यांबरोबर मिळून जुळून आपल्याला काम करायला आलं पाहिजे. टीमवर्क, हे सगळे सॉफ्ट स्किल्स आहेतच कोणत्याही प्रकारच्या जॉबमध्ये इन्व्हॉल्व. आणि कम्युनिकेशन, कारण आता तुम्ही व्हर्च्युअली जॉब करताय, यू आर वर्किंग फ्रॉम होम फॉर कंपनीज दॅट आर बेस्ड इन द US, इन द UK, इन ऑस्ट्रेलिया किंवा इवन इंडियामध्ये असतील कंपनीज, पण तुमचा क्लायंट बेस तुम्ही इंग्लिशमध्येच तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करता मोस्टली. त्यामुळे तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. आता माझा जॉब बेसिकली ईमेल बेस्ड आहे, तर आय राईट अ लॉट ऑफ ईमेल्स, तर माझं रिटन इंग्लिश चांगलं आहे. पण मग तुला तुझं, कारण बेसिक शिक्षण छान मॅनेजमेंट मधली ग्रॅज्युएशनची डिग्री, तर तुला पहिल्यापासून इतकं चांगलं तुझं इंग्रजी होतं का? लिखित इंग्रजी इतकं चांगलं जमायचं की तू डेव्हलप केलं स्वतःला? मी डेव्हलप केलं. म्हणजे मी इंग्लिश मीडियम नाही शिकवलं जात कॉलेजमध्ये हे, म्हणून हा प्रश्न आहे मला पण. कारण असा उत्तम ईमेल अजूनही लिहिता येत नाही. बाय द वे, याच्यावरचा जर व्हिडिओ करायचा असेल खरंच आपल्या सगळ्यांना उत्तम जॉब ॲप्लिकेशन, रेझ्युमे आणि ईमेलसाठी, तर मला परत एकदा अनुजाला असे छान डिटेल प्रश्न विचारून व्हिडिओ करायला आवडेल. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडली की मी इंग्लिश मीडियममधून माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे इंग्लिश बेस माझा चांगला होता. लिखित आणि बोली पण. लिखितपेक्षा बोली इंग्लिश माझं आधीपासून चांगलं होतं, पण माझं रिटन इंग्लिश चांगलं नव्हतं. तर इंग्लिश मीडियम मध्ये असू नये, कारण ती एक वेगळी कला आहे. खरं तर रायटिंग इज अ डिफरंट आर्ट. त्यामुळे ते माझं चांगलं नव्हतं. ते मी डेव्हलप केलं आणि ते मी थ्रू जॉब्सच डेव्हलप केलं. तर तू खूप छान छान स्किल सेट्स आता सांगितले, पण तरी तुझ्यामध्ये पहिल्यापासून असलेलं इंग्लिश लँग्वेज स्किल्स असतील, असे कोणते स्किल्स आहेत की ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की कोणाला प्रेफरन्स दिला जातो ऑनलाईन जॉब्समध्ये, वर्क फ्रॉम होममध्ये? असं काही नाही ॲक्च्युली. कारण की जे आपल्याला वाटतं एखादा जॉब आहे, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन वाचून, त्या कंपनीबद्दल रिसर्च करून, जर आपल्याला वाटलं की आपण या जॉबमध्ये खूप छान सुटेबल आहोत,
आपण हा जॉब चांगला करू शकतो, तर आपण अप्लाय करायचं. अप्लाय करणं हे आपलं काम आहे. सिलेक्ट होणं न होणं हे आपल्यावर डिपेंडेंट नाही, कारण ते कम्प्लिटली त्या कंपनी आणि हायरिंग मॅनेजरवर अवलंबून असतं. कारण असं माझ्या करिअरमध्ये असं मला बरेचसे असे जॉब्स मी बघितलेत की मला असं वाटायचं की हा माझ्यासाठी बनलाय, परफेक्ट आहे, माझ्याकडे एवढाच एक्सपिरियन्स आहे, मला हे सगळे टूल्स आणि सॉफ्टवेअर्स येतात, आणि काहीच रिस्पॉन्स नाही किंवा रिजेक्शन्स, किंवा एखादा इंटरव्ह्यू दिल्यानंतर ते म्हणतात की नाही आम्हाला काहीतरी वेगळं हवंय. तर असं होऊ शकतं. त्यामुळे ते नाही सांगतायत की कोणाला ते सिलेक्ट करतील, कोणाला जॉब मिळतो किंवा कोणाची निवड होते, ते आपल्याला नाही सांगता येत. आपण फक्त अप्लाय करायचं. ओके, ग्रेट. मुळात अनुजानं अप्लाय कुठे केली नोकरी, म्हणजे ह्या नोकऱ्या मिळतात कुठे, घरात बसल्या बसल्या तुला कुठून मिळाली एवढी अप्रतिम नोकरी, आणि दरवर्षी मिळत जाते इतक्या कमाल कमाल पोस्टवरती, आणि इतक्या कमाल कमाल वेगवेगळ्या देशांच्या कंपन्यांमध्ये तू काम करतेस, ह्या मिळतात कुठे आणि बाकीच्यांना कशा मिळत नाहीत, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, अप्लाय केल्यानंतर त्याची प्रोसेस काय असते, कारण आम्हाला माहिती आहे की खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असतं आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा असतो आणि मग झालं काम, असं 2 टप्प्यात बुवा खऱ्या आयुष्यामध्ये नोकरी मिळते. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर वन स्टॉप शॉप लिंक्डइनचा मी खूप फायदा करून घेतला. म्हणजे मी सांगेन तर माझे लास्ट थ्री पोझिशन्स मी लिंक्डइनवरून सोर्स केलेले. बर. तर लिंक्डइन हे खूपच पॉवरफुल रिसोर्स आहे, जे खूप लोकांना माहीत नाही आहे आणि फुकट आहे. आपण लिंक्डइनवर गेलो आणि आपल्या प्रोफाईलवर काम केलं, आपण नेटवर्किंग केलं, आपल्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट्स वाढवले, त्यांच्याबरोबर काही कंटेंट आपण वाचलं किंवा क्रिएट केलं, तर त्याचा आपल्याला प्रोफेशनली खूप फायदा होईल. खूप छान. ओके, सो याचं ॲक्च्युली इतकं कमाल आणि सोपं उत्तर असं मला वाटलं नव्हतं, पण मी थोडंसं आपल्या गप्पांमधून ऐकलेलं. एक्झॅक्टली काय टाकायचं असतं लिंक्डइनवरती आणि कुठे नोकरी शोधायची असते, मला सांगशील का जरा? तर आपली जॉब हिस्ट्री जी आहे ती आपल्याला तिथे टाकायची. म्हणजे आता समजा 10 वर्षाचं करिअर आहे, तर 10 वर्षात कोणते कोणते जॉब्स केले, काही स्पेशल प्रोजेक्ट्स केले आहेत का, काही फ्रीलान्सिंग वर्क केलं आहे का, बेसिकली सगळा जो एक्सपिरियन्स आहे 10 वर्षाचा तो पूर्ण करिअर हिस्ट्री तिथे आपल्याला लिस्ट करायची आहे. आणि एक सेपरेट समरी सेक्शन असतो, तो खूप छानपैकी लिहिला पाहिजे, कारण रिक्रुटर्स असतात ना, ते प्रोफाईलवर येतात आपल्या आणि समरी वाचतात सगळ्यात आधी. तर आजकाल आपल्याकडे AI टूल्स आले आहेत, ChatGPT सारखे, तर त्यांना चांगले प्रॉम्प्ट्स असतात, ते ऑनलाईन गुगल सर्च केलं तरी मिळेल की ChatGPTला कसं सांगायचं की आपल्या करिअरची समरी कशी लिहावी, तर कोणते प्रॉम्प्ट्स लिहिले पाहिजेत ते पण आजकाल गुगल सर्च केल्यावर मिळतात. तर ChatGPT किंवा दुसरे AI टूल्स असतील त्याचा वापर, त्याची मदत घ्यायची आणि स्वतःचं पर्सनल जॉब हिस्ट्री लिंक्डइनवरती लिहायची आणि ती पर्सनलाइज करायची. तशीच्या तशी कॉपी पेस्ट केली तर ते पण कळतं आजकाल लोकांना. असे कठीण शब्द असतात, जार्गन्स असतात, ते काढून बोलीभाषेतल्या इंग्लिशमध्ये ते वाटेल असं ते लिहायचं. देयर इज अन ऑप्शन की तुम्ही रेझ्युमे पण अपलोड करू शकता ऑन द प्रोफाईल, तर ते केलं तर ते पण खूप छान आहे. पण लिंक्डइन वरती प्रोफाईल कम्प्लीट करायची, रेडी ठेवायची, सो दॅट वेन रिक्रुटर्स कम ऑन युअर प्रोफाईल ते सगळं त्यांना एकाच पेजवर दिसेल. ओके, आता तू खूप अप्रतिम मुद्दा असा सांगितला की जेव्हा रिक्रुटर्स येतात तेव्हा आपला लिंक्डइनवरचा प्रोफाईल पाहता, त्यांना सगळी माहिती आपण जर पूर्ण भरायचं ते सगळं ती वाचून आपण जर त्या लायक वाटत असू तर ते लगेचच आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. ओके, म्हणजे एक्झॅक्टली लिंक्डइनवरती जॉब कसा शोधायचा, म्हणजे त्याचं स्टेप बाय स्टेप गाईड काय? हे झालं प्रोफाईल रेडी आहे. आता जॉब अप्लाय कसा करायचा हा झाला दुसरा भाग लिंक्डइनवरचा. तर लिंक्डइनवरती जॉब्स नावाचा एक सेपरेट फीचरच आहे. यू क्लिक ऑन जॉब्स, मग यू इनपुट ऑल द इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही कोणत्या पोझिशनला अप्लाय करायला इच्छुक आहात, बरं, कोणतं जॉब टायटल आहे ते सगळं टाकू शकतो आपण. रिमोट पाहिजे, ऑनसाईट पाहिजे, हायब्रिड पाहिजे ते टाकू शकतो. एंट्री लेवल, सिनियर लेवल, मिड सिनियर लेवलला तुम्ही आहात ते टाकू शकतो. इव्हन सॅलरी, हायब्रिड म्हणजे घरातून पण काम करायचं आणि आठवड्यातले काही दिवस 1-2 दिवस ऑफिसला जाऊन पण काम करायचं असं. दॅट इज द हायब्रिड वर्किंग मॉडेल. ज्या शहरात आपण असू ते तिथे टाकायचं. आणि मग लिंक्डइन आपल्याला असं छान एक लिस्ट देते जॉब्सची.
हे सगळे फिल्टर्स वगैरे करून झाले की जॉब्सची लिस्ट येते. प्रत्येक जॉब चेक करायचा, कंपनीवर रिसर्च करायचा, जॉब डिस्क्रिप्शन नीट वाचायचं. कधी कधी ना 100% मॅच होत नाहीत त्यांचे रिक्वायरमेंट्स आणि आपली प्रोफाईल. इट्स ओके, कारण 100% त्यांनाही माहिती असतं कंपनीजना की 100% मॅच असलेला कॅन्डिडेट आपल्याला मिळणार नाहीये. बरोबर. त्यामुळे असं वाटलं ना थोडं वर खाली आहे, 50% होत आहे, 70% होत आहे मॅच, बाकीचं मी फुलफिल नाही करू शकत आहे, तरी काय हरकत नाही, अप्लाय करायचं. ओके. थोडा ट्रेनिंग पिरियड असतो. आता मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की साधारण कॉमन ऑनलाईन नोकऱ्या शोधताना लोक अशी कोणती कौशल्य आहेत की जी बघतात कॅन्डिडेटमध्ये आणि मग त्यांना जास्त जरा प्राधान्य दिलं जातो नोकरी मिळताना? म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये आता फील्डप्रमाणे काही स्किल्स असतात जे डेव्हलप करता येतात, जे शिकता येतात. तर असे कोर्सेस ऑनलाईन आपल्याला करता येतात. कोर्सेरा आहे, युडेमी आहे, अपग्रेड आहे, असे इंडियन काही प्लॅटफॉर्म्स आहेत. मग इव्हन कंपनीज लाईक गुगल ऑफर फ्री कोर्सेस. गुगल आणि ते सर्टिफिकेट्स पण देतात. तर त्या सर्टिफिकेशनचं आपल्याला जॉब सर्चमध्ये पण फायदा होतो. आपण ते शेअर करू शकतो रिक्रुटर्स बरोबर की हे सर्टिफिकेशन मला मिळालेलं आहे. तर तुम्ही अजून म्हणजे प्राधान्य मिळतं आपल्याला काही जॉबसाठी. आणि इवन युनिव्हर्सिटीज लाईक हार्वर्ड, स्टॅनफोर्ड असे युनिव्हर्सिटीजसुद्धा जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, इंडिया म्हणा, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अशा काही देशांसाठी फ्री कोर्सेस ऑफर करतात. तर हे शोधून काढणं आलं पाहिजे. म्हणजे बेसिक थोडंसं टेक सॅव्ही असणं महत्वाचं आहे की बाबा गुगल तरी करता येतं. शोधायचं कुठे? गुगलवरती सिम्पली हार्वर्ड फ्री कोर्सेस टाकायचे, त्यांचे फ्री कोर्सेस चेक करायचे, त्यात काही स्किल सेट जे आपल्याला आपल्या जॉबमध्ये उपयोगी पडतील असं वाटत असेल तर ते एनरोल करायचं आणि ते शिकायला सुरुवात करायची. हे सगळं आपण सायमल्टेनियसली करू शकतो जॉब शोधता शोधता. काही कोर्सेस आहेत जे घेतल्यानंतर तुम्ही एंट्री पण मारू शकता एखाद्या नवीन फील्डमध्ये. फॉर एक्झाम्पल, जर यू हॅव अ गुड सेन्स ऑफ डिझाईन तर UX UI डिझायनिंगचे कोर्सेस असतात, फ्री पण असतात, पेड पण असतात. पण जेव्हा टेक्निकल फील्डमध्ये आपण घुसायचा प्रयत्न करत असतो तेव्हा शक्यतो पेड कोर्सेस करायचे. त्याचे सर्टिफिकेशन्सना खूप महत्त्व दिलं जातं. इंटर्नशिप प्रोजेक्ट्स करायला मिळतात त्या पेड कोर्सेसमधून आणि आपण एखाद्या नवीन फील्डमध्ये एंट्री पण करू शकतो. क्या बात है. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस असतात. तर आपलं इंटरेस्ट आहे की नाही, आपल्याला आवडतंय की नाही हे गॉज करण्यासाठी आपण फ्री कोर्स करू शकतो. फ्री कोर्समधनं आपल्याला लक्षात येतं हां आपल्याला हे आवडतंय, आपण हे करू शकतो. तर यू कॅन स्विच टू पेड कोर्स, ॲडव्हान्स कोर्स. जर इंटरेस्ट वाटत नसेल तर मग मूव्ह ऑन टू द नेक्स्ट थिंग. तर बरेचसे फ्री रिसोर्सेस पण अवेलेबल आहेत. लिंक्डइन सारख्या वेबसाईटवर पण फ्रीमध्ये बरेचसे अपस्किल करण्यासाठी कोर्सेस अवेलेबल आहेत जे कम्प्लिटली फ्री आहेत. असेच काही लिंक्डइन सारखे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत का की जिथे ऑथेंटिक चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील? बरेच, चिकार, खूप खूप वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर जाऊन आपण जॉब्स शोधू शकतो. रिमोट जॉब्स एस्पेशली. त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या लिंक्स आता इंडीड आहे, फ्लेक्स जॉब आहे, वी वर्क रिमोटली, remote-jobs.com असे खूप खूप वेबसाईट आणि रिसोर्सेस आहेत जिथे आपण हे जॉब्स शोधू शकतो. त्याचे सगळे लिंक्स मी प्रोव्हाइड करेन. आता ऑनलाईन नोकरी करताना वर्क फ्रॉम होम पण आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण तरी त्याच्यामध्ये जर माझी अशी जर कंडिशन असेल की मला आता अजिबातच फुल टाईम जॉब करायला वेळ नाही आहे आणि मला पार्ट टाईम जॉब हवा आहे, तर वर्क फ्रॉम होम आणि तरीसुद्धा चांगल्या पगाराची नोकरी आणि तरीसुद्धा पार्ट टाईम असं होऊ शकतं का? खूपच कंडिशन्स आहेत, पण अशी नोकरी मिळते का? येस येस, ॲब्सोल्युटली अशी नोकरी पण मिळते. इनफॅक्ट उन्मनी जेव्हा लहान होती तेव्हा मी पार्ट टाईम काम करत होते. आता त्यासाठी पण वेगळ्या वेबसाईट्स आहेत जे तुम्हाला तुमचे स्किल्स मार्केट करायला हेल्प करतात. लाईक अपवर्क, freelancer.com आणि बऱ्याचशा अशा वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमचे स्किल्स ऑफर करू शकता आणि क्लायंट्स असतात ते अप्रोच करतात तुमच्या सर्व्हिसेस घ्यायला. ऑनलाईन नोकरी शोधताना याच्यामध्ये काही खोट्या नोकऱ्या पण असतात का? म्हणजे खोटे इंटरव्ह्यूज, स्पॅम किंवा फ्रॉड ईमेल्स, ही लिंक दाबा आणि 4 लोकांना आणा आणि खोटे तुमची एनर्जी, वेळ, पैसा काहीतरी त्यांनी मागितलाय आणि मग सगळा वेळ वाया गेलाय, असं कधी असतं का? कारण योग्य ठिकाणीच फक्त आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि योग्य लिंकवरतीच जायचं असतं, तर यामध्ये असं खोटेपणा पण असतो का, फ्रॉड असतो का?
तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे की जेन्युइन रेप्युटेड वेबसाईट्सवरून आपण शोधलं पाहिजे जॉब्स. पण जर तुम्ही एखाद्या वेबसाईटवर क्लिक केलं आणि ती सिक्युरिटी वॉर्निंग येते ना की इथे फायरवॉल नाही आहे किंवा काय नाही आहे, HTTP वेबसाईट ह्याला एंटर करता स्वतःच्या रिस्कने एंटर करा वगैरे, असं जर तुम्हाला वॉर्निंग साईन्स आले, जायचं नाही, लगेच अलर्ट व्हायचं, अशा वेबसाईट्सवरून जॉब्स शोधायचे नाही. दुसरी गोष्ट, आता समजा लिंक्डइनवरून किंवा चांगल्या वेबसाईटवरून तुम्ही शोधलाच जॉब आणि अप्लाय केलं आणि काहीतरी ईमेल आलं आहे आणि आपण रिसर्च करतो ना एखाद्या कंपनीला, आपण अप्लाय केलं आहे आणि इंटरव्ह्यूसाठी त्यांनी बोलवलं आहे, तर आपण कंपनीचा रिसर्च करतो, जॉब डिस्क्रिप्शनबद्दल विचार करतो. तर जेव्हा एखाद्या कंपनीची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनच मिळत नाही आहे, प्रॉपर त्या कंपनीच्या नावाची वेबसाईट नाही आहे, एखादा फिजिकल ॲड्रेस नाही आहे, त्याचे एम्प्लॉईजच कुठे सापडेनात आणि अशी खूप स्पॅमी वेबसाईट दिसते आहे, तर 99% ते खोटं असतं, स्कॅम असतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला आलेला जो ईमेल आहे त्याच्यात खूप ग्रामॅटिकल एरर्स आहेत आणि ते ईमेल आलं आहे ते कंपनीच्या डोमेनवरून नाही आलं आहे. असा पर्सनल ईमेल ID असतो की कंपनीचं नाव असेल एखादं @gmail.com. असे जे स्पॅमी ईमेल्स असतात ना, काहीतरी क्लिक करायला सांगितलंय पण ती लिंक खूपच अशी सस्पिशियस वाटते, तर ते खोटं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ते तुमच्याकडून जॉब देण्यासाठी पैसे मागायला लागतात. तर कोणतीही कंपनी कधीही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे काम करायला या पण आधी आम्हाला पैसे द्या, असं कधी होत नाही. त्यामुळे जर तुम्ही हे किट विकत घ्या, मग आम्ही तुम्हाला ही लिंक पाठवू, मग ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होईल, असले बरेचसे प्रकार होतात. अजिबात तिकडे जायचं नाही. आपली ऑनलाईन बँकिंग इन्फॉर्मेशन कुठेच कधीच कोणत्याही लिंकवर शेअर करायची नाही. अशा लोकांचे बँकमधून पैसे पण उडून जातात. जे तुम्ही भरता त्या कंपनीला पैसे ते वेगळेच, पण इन्फॉर्मेशन ची चोरी होते, आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो, खूप सिरियस गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही लिंकवरून कोणत्याही कंपनीला आपली पर्सनल बँकिंग इन्फॉर्मेशन द्यायची नाही. आणि अजून एक रेड फ्लॅग असतो की तुमची खूप पर्सनल इन्फॉर्मेशन खूप सुरुवातीलाच विचारतात. म्हणजे तुमचा पहिलाही इंटरव्ह्यू झालेला नाही आणि ते म्हणतील की बँक डिटेल्स द्या, पॅन कार्ड शेअर करा, आधार कार्ड शेअर करा. तर असं पण होतं काही जणांबरोबर की आधीच इन्फॉर्मेशन मागतात, रेफरन्स चेकसाठी तुमचे मॅनेजर, आधीच्या मॅनेजरचं कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या वगैरे वगैरे. तर हे खूप आधी स्टेप ही कधीच होत नाही. ऑफर लेटर साईन केल्यानंतर कंपनी एम्प्लॉई, तुम्ही ऑफर लेटर साईन केलं की तुम्ही ऑफिशियली त्या कंपनीचे एम्प्लॉई होता. मग त्यानंतर तुमच्याकडून इन्फॉर्मेशन जर मागितली तर ती बरोबर आहे, पण त्या स्टेपच्या आधीच जर खूप पर्सनल इन्फॉर्मेशन मागितली जाते तर स्कॅम समजायचं, लगेच अलर्ट व्हायचं. प्रेम आणि नोकरी, पैसा मिळवणे याच्यामधली कॉमन गोष्ट आहे म्हणजे नकार. तर तू असं झपाझप सगळ्या कंपन्या आणि पटापट एवढ्या लाखांच्या नोकऱ्या सांगतेस, तुला कधी नकार मिळाला आहे का? किंवा एवढ्या इझिली खरंच मिळतात का नोकऱ्या? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मिळाला असेल तर तू ते कसं हँडल केलं? कारण खूप वाईट वाटतं रिजेक्शन, कारण सगळेजण मला सगळ्या म्हणत असतात की आम्हाला कशा नाही मिळत घर बसल्या नोकऱ्या, तर ते रिजेक्शन, तो नकार कसा तू पचवलास? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण ना प्रत्येकाचं करिअर असं असतं ना, कधी असं जात नाही, ते वर खाली होत असतं. तर असा काळ होता जेव्हा मला जॉब असताना 2 अजून जॉब ऑफर्स होते. वाव. सो आय कुड पिक अँड चूज. माझ्याकडे खूप ऑप्शन्स होते आणि मी सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून चूज करू शकत होते की मला कोणता जॉब पाहिजे. आणि मग नंतर झाले ले ऑफ्स. आणि आफ्टर द युक्रेन वॉर अमेरिकन जॉब मार्केट खूपच खाली पडलं. सगळ्या मोठमोठ्या कंपनीज एम्प्लॉईजना ले ऑफ करायला लागले आणि एकाच वेळेला खूपच कॅन्डिडेट पूल खूप वाढला. खूप जण नोकऱ्या शोधत होते आणि नोकऱ्या खूप कमी होत्या. तर माझ्या करिअरमध्ये असं कधीच झालं नाही की मी नोकरी शोधत होते आणि मला जॉब मिळाला नाही. अंटिल दिस लास्ट पोझिशन. माझा लास्ट इयर जानेवारी 2023 मध्ये ले ऑफ झाला. आणि मी खूपच निश इंडस्ट्रीमध्ये काम करत होते आणि पगार तर खूपच चांगला होता. तर परत त्याच पगारात त्याच इंडस्ट्रीमध्ये जॉब शोधणं खूपच कठीण गेलं मला. म्हणजे
तेव्हा मला खूप अडॅप्ट करावं लागलं की अरे आता याच इंडस्ट्रीमध्ये मला एवढा पगार देणारी परत कंपनी मिळेल की नाही. बरोबर. तरी मी खूप प्रयत्न सुरू केले. मी 1-2 महिन्याचा ब्रेक घेतला छानपणे. मी रिचार्ज झाले, रिसेट झाले आणि त्यानंतर मी माझा जॉब सर्च सुरू केला. मी रोज उठल्यानंतर घरातली काही कामं केली, फ्रेश झाले की मी लॅपटॉप उघडून बसायचे आणि 4 ते 5 तास मी फक्त जॉब्सना अप्लाय करायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की कुठूनही काहीच लीड्स येत नाही आहेत. तर मग मी माझा स्ट्रॅटेजीमध्ये मी बदल केला. मी उठसूट सगळीकडे अप्लाय करायला लागले. तर मी आताच चेक केलं की या 8 ते 10 महिन्याच्या काळात जेव्हा मी जॉब शोधत होते तेव्हा मी किती ॲप्लिकेशन्स पाठवले असतील. तर मी 250 ॲप्लिकेशन्स पाठवले आणि 250 ॲप्लिकेशन्स पैकी मला फक्त 6 कंपनीजकडून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. आणि आधी मी खूप कॉन्फिडंट होते, पण जेव्हा 6 महिने निघून जातात आणि एखादाच इंटरव्ह्यू झाला आहे, तो सुद्धा फर्स्ट इंटरव्ह्यूला रिजेक्शन आलं आहे किंवा एखादा इंटरव्ह्यू झाला आहे तो शेवटच्या टप्प्यापर्यंत गेला आहे आणि मला असं वाटतं की उद्या हे लोक मला ऑफर देतील, तर ते मला म्हणतात की सॉरी आम्ही काहीतरी ही पोझिशन आता आम्ही फ्रीज केली आहे, अशी सगळी उत्तरं आणि असे हे यायला लागतात. तेव्हा आपली मनस्थिती थोडीशी हलते. हां, तर अशा वेळेला मला जीवनविद्येचा खूपच जास्त फायदा झाला. तर जीवनविद्येत आपल्याला स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात की जेव्हा आपण अशा सिच्युएशनला सामोरं जातोय, जॉब मिळत नाहीये किंवा काही पर्सनल सिच्युएशन असेल जे डिफिकल्ट सिच्युएशन असेल, तर त्याला कसं सामोरं जायचं. तर त्या दरम्यान मी खूपच माझी विश्वप्रार्थना वाढवली. मी 1000 विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि मी एक वाक्य त्यात ॲड केलं. सद्गुरू सांगतात, प्रल्हाद दादांचे जर आपण हे ऐकले असतील, ऑनलाईन त्यांचे सेशन्स होतात ते जर आपण ऐकले असतील, तर जे आपल्याला हवंय ना ते आपण जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा ते आपल्याला मिळतं. तर मी प्रार्थनेत एक लाईन ॲड केली की सर्वांना खूप छान जॉब मिळू दे. तर जेव्हा मी 1000 प्रार्थना म्हणायचे तेव्हा 1000 वेळा मी हे पण म्हणायचे की सगळ्यांना खूप चांगला जॉब मिळू दे. मग मी व्हिज्युअलायझेशन करायचे की हां आता मला मी ऑफर लेटरवर साईन केली आहे, त्या ऑफर लेटरवर मला किती पगार हवा आहे तो लिहिलेला आहे आणि असं मी व्हिज्युअलाइज करत होते. आणि हे सगळ्या ह्या स्ट्रॅटेजीज वापरून मी माझी मनस्थिती स्टेबल ठेवू शकले. म्हणजे मी फक्त एकाच गोष्टीवर फोकस केलं की आता हे जर आपल्याला मिळत नाहीये तर ते आपल्यासाठी चांगलं नाहीये आणि जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. त्यामुळे त्या दिशेने प्रयत्न चालू करायचे, ठेवायचेच. ते म्हणजे मी तर रोजच बसून तिथे नुसते अप्लाय करत बसायचे आणि मी इंटरव्ह्यूज पण खूप दिले. काही खूप अर्ली स्टेजला रिजेक्शन आलं, काही खूप लेटर स्टेजला रिजेक्शन आलं. जेव्हा तुम्ही फायनल स्टेजला येऊन रिजेक्ट होता ना तेव्हा खूपच वाईट वाटतं, कारण तुम्ही खूप टाईम दिलेला असतो, एफर्ट दिलेला असतो, तर खूप वाईट वाटायला लागतं. मग अशा वेळेला मग मी माझी प्रार्थना वाढवायची आणि मग मी दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागले. स्वतःची हेल्थ, डाएट, घरातल्या लोकांबरोबर टाईम जास्त स्पेंड करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ माझा द्यायला लागले. त्यामुळे माझी मनस्थिती चांगली राहिली. आणि मग इव्हेंच्युअली जसं सगळ्यांचंच होतं, जॉब मिळाला आणि मग ज्या गोष्टींचा मी विचार केलेला की चांगले कलिग्स मिळावेत, चांगला ग्रोथ ट्रॅक असावा, जी वर्किंग एन्व्हायरमेंट आहे, कंपनीचं कल्चर आहे ते चांगलं असावं आणि एकदम तसाच जॉब मला मिळाला. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी यशस्वी स्त्रियांना घेऊन मी व्हिडिओज करावेसे वाटत असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे विषयांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.